नमस्कार सर्वांना. मोहोळ क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. मुलांनो, बघा, आज आपण इंग्रजी वाक्यातील क्रियापद आणि त्याची चारही रूपं कुठे वापरायची, कोणतं रूप कोणत्या टेन्समध्ये वापरायचं, हे अगदी ए टू झेड सगळं काही शिकणार आहोत. तुम्ही आजचा व्हिडिओ जर नीट पाहिला, तुमच्या डोक्यातील वर्ब या विषयाची सगळ्या शंका क्लिअर होणार आहेत. बघा, इंग्रजी वाक्य मुळातच त्याचा टेन्स कोणता आहे हे आपण वर्बमधनं ओळखतो. वर्ब म्हणजे काय, तर ॲक्शन वर्ड. जी क्रिया आपण करतो त्याच्यासाठी तो शब्द आपण इंग्रजी वाक्यात वापरतो त्याला आपण वर्ब म्हणतो. मग त्या वर्बचे किती फॉर्म्स असतात, कोणता फॉर्म कोणत्या टेन्समध्ये वापरायचा हे आपण असं बघणार आहोत. बघा, असं म्हणा तुम्ही हवं तर, त्या वाक्यातील वर्बच्या फॉर्मवरनं त्याचा कोणता टेन्स आहे हे ठरतं. आणि आपण आज तेच अगदी डिटेलमध्ये शिकणार आहोत. तुम्हाला फक्त एक 10-15 मिनटं देऊन हा व्हिडिओ बघा, तुमचं आयुष्यभराचं इंग्रजी विषयाचं टेन्शन दूर होईल. कारण का एकदा वर्बशी आपण मैत्री केली की बाकी काही राहत नाही त्या इंग्रजीमध्ये, आहे काय नाही काय, हो की नाही. चला, आधी बघा, बेस फॉर्म म्हणजे आता समजा टू ईट हे असं असेल. टू ईट म्हणजे खाणे, हा झाला बेस फॉर्म. आपण आता इथे बेस फॉर्म लिहित नाही आहे, आपण डायरेक्ट म्हणूया. आता बघा, ईट. आधी आपण 4-5 फॉर्म्स लिहून घेऊ आणि मी कोणता फॉर्म कधी वापरायचा ते बघूया. ईट म्हणजे काय, खाणे, खाल्ले. आता खाल्ले म्हणजे काय, V2, म्हणजे ते खाऊन झाले माझं. ईट म्हणजे खाणे. टू ईट हा त्याचा झाला बेस फॉर्म, तो मी लिहिला नाही आहे. ईट हा झाला V1, म्हणजे वर्बचा पहिला फॉर्म झाला ईट, EAT, ईट. मग V2 म्हणजे काय, पास्ट टेन्स. बरं, V1 कधी वापरायचा, V2 कधी वापरायचा, V3 कधी वापरायचा आणि V4 कधी वापरायचा, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शिकणार आहोत. फक्त थोडासा पेशन्स ठेवा आणि लक्ष देऊन व्हिडिओ नीट बघा आणि हवे ते पॉईंट नंतर कॉपी करा. व्हिडिओ सेव्ह करून नंतर कॉपी करा, आत्ता फक्त नीट ऐका. बघा, EAT, इट म्हणजे खाणे, तो झाला V1. मग V2 काय, तर ATE8 हा झाला V2, म्हणजे पास्ट टेन्स या वर्बचा, हो की नाही. मग V3 काय, तर ईट, एट, इटन, EATEN, इटन. मग ईट, एट, इटन, V1, V2, V3. V4 म्हणजे काय, तर जेव्हा आपल्याला वर्बला ING लावायचं असतं तेव्हा आपण त्याला V4 म्हणतो, किंवा त्याला जेरुंड फॉर्म पण म्हणतो वर्बचा, जेरुंड. ओके, JERUND, जेरुंड फॉर्म ऑफ वर्ब, म्हणजेच वर्बला ING लावायचं. मग ईट, एट, इटन. मग ING फॉर्म नेहमी V1 या वर्बच्या फॉर्मला लागतो. V2 किंवा V3च्या फॉर्मला कधी ING लागत नाही. लक्षात ठेवा मुलांनो. बघा, EATING, इटिंग. म्हणजे बघा, इट म्हणजे खात आहे, एट म्हणजे खाऊन झालंय, खाल्लंय. इटन म्हणजे खाल्लं गेलंय आणि इटिंग म्हणजे आत्ता खाते. ओके, इट म्हणजे नेहमी खातो आपण, असं त्याचा अर्थ आहे. तुम्हाला आत्ता असं लक्षात येण्यापेक्षा वाक्य जेव्हा मी सांगेन तेव्हा नीट तुमच्या छान लक्षात येईल. ईट, एट, इटन आणि इटिंग. आपण पुढचं वर्ब घेणार आहोत, GIVE, गिव. V1. V2 काय, गेव, GAVE, गेव. V3 गिव्हन, गिव्हन. आणि मग V4 काय, V1 घ्यायचा, GIV. बरं, इथे अजून एक रूल तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा तुम्हाला जेरुंड फॉर्म लिहायचा असतो वर्बचा, किंवा जेव्हा तुम्हाला वर्बला ING लावायचं असतं तेव्हा शेवटी जर ई असेल, V1च्या शेवटी जर ई असेल तर तो काढून टाकायचा आणि त्याच्याऐवजी आपण ING लावायचं. ओके, GIVING, गिविंग म्हणजे देतोय, देत. आत्ता ती क्रिया चालू आहे. आता हा टेन्स कधी, हा वर्बचा फॉर्म कधी वापरायचा, हा कधी, हे आपण आता लगेच शिकणार आहोत. अजून आपण 1-2 वर्बचे एक्झाम्पल्स बघूया आणि मग पुढे आपण लगेच तेच करणार. पुढचं घेऊया आपण, टेक म्हणजे घेणे, TAKE, टेक. V1 झालं. V2 काय, TOOK, टूक, टेक, टूक.
V3 काय टेकन, TAKEN टेकन. बघा शक्यतो V3ला V1चा फॉर्म लिहून त्याच्या पुढे EN किंवा शेवटी E असेल V1च्या फॉर्ममध्ये तर फक्त N असं लावून बऱ्याच वेळेला V3 तयार होतो, पण हा रूल सगळीकडे नाही आहे. सो तुम्हाला हे लक्षातच ठेवायला लागेल. एक साधी सवय स्वतःला लावून घ्या. जे काही आपण एक इंग्रजी ग्रामरची वेगळी वही करा. आपण अगदी सगळं इंग्रजी ग्रामर आपल्या चॅनलवरती शिकवणार आहोत. बघा त्याच्यामध्ये रोज जे आपण करू ते एकदा फक्त नजरेखालून काढायचं. म्हणजे कसं ते डोक्यात तुमचं रजिस्टर होत जातं रीडिंग करून करून. टेक V1, टूक V2, टेकन V3. मग मला सांगा आता V4 काय येईल. आधी V1 घ्यायचा, शेवटी E आहे म्हणजे तो काढून टाकायचा ING लावताना, TAKING टेकन. टेक, टूक. बघा पुढचं वर्ब आपण घेतोय SEEC म्हणजे बघणे. सीचा पास्ट टेन्स म्हणजेच V2 काय सॉ, SAW सॉ. V3 काय येतं सीचं SEEC लिहायचं. मी सांगितल्याप्रमाणे V1 लिहून घ्यायचं आणि इकडे E शेवटी आहेत सो फक्त N लावायचा. सी सॉ सिन, सी सॉ सिन. SEEING यामध्ये आपण E काढायचा नाही आहे कारण तो SEE आहे, सिंगल E नाही आहे. ठीक आहे. आपण अजून एक फॉर्म बघूया वर्बचा. डू V1, डिड V2, डन V3 आणि V4 काय होईल V1 लिहायचं आणि त्याला ING लावायचं. ओके. आता बघा आपण कुठला फॉर्म कधी वापरायचा हे आधी मेन बनवणं, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. मुलांना कळत नाही कुठल्या टेन्समध्ये वर्बचा कोणता फॉर्म वापरायचा. बघा तुम्हाला सगळ्यांनाच सांगितलं आहे, आपण ह्याच्यावर व्हिडिओही बनवला आहे डिटेल. 12 टेन्स एकूण. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार, पास्ट टेन्सचे 4 प्रकार आणि फ्युचर टेन्सचे 4 प्रकार. जसं की सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सिमिलरली पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सचं पण होतं. पण मेन जो आत्मा आहे त्या सेंटेन्सचा म्हणजे इंग्रजी सेंटेन्सचा आत्मा म्हणजे सगळं काही म्हणजे त्याचं वर्बचा फॉर्म असतो. तेच जर आपल्याला कळलं नाही कुठे कधी कोणतं वापरायचं तर मग सगळंच चुकून जातं. आपण आज तेच बघणार आहोत. असं म्हणा की आपण आज त्या वर्बवरती प्रभुत्व मिळवणार आहोत. कारण का ते जर तुम्हाला एकदा कळलं की इंग्रजीमध्ये काही राम नाही आहे, मी गॅरंटीने सांगते, मी फक्त लक्ष द्या. तर बघा आपण आता मेन जे आजचं आपलं उद्दिष्ट आहे ते बघतोय. कोणता वर्बचा फॉर्म कोणत्या टेन्समध्ये कसा वापरायचा. ठीक आहे. बघा आधी आपण एक एक फॉर्ममध्ये बघूया. आता V1 हा वर्बचा फॉर्म कोणत्या टेन्समध्ये कसा वापरायचा किंवा कोणत्या कंडिशनमध्ये आपण V1 वापरतो आपण हे बघणार आहोत. ठीक आहे. बघा पहिलं तर मी तुम्हाला सांगते वर्बचा पहिला फॉर्म हा मॉडेल वर्बसोबत. मॉडेल वर्ब म्हणजे काय ते पण सांगते. वर्बचा पहिला फॉर्म हा मॉडेल वर्बसोबत आपण वापरतो. म्हणजे कसं बघा आधी मॉडेल वर्ब म्हणजे काय बघा लक्ष द्या. मी इथे खाली तुम्हाला लिहून दाखवते. कॅन, ओके, कॅन, विल, can, will, should, can, will, should, 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 can, will, should, must, may, can, will, should, must, may हे याला आपण मॉडेल वर्ब म्हणतो. मग या मॉडेल वर्ब्स बरोबर नेहमी काय वापरतात V1. त्याच्यासोबत कॅन, विल, शुड, मस्ट, मे हे शब्द म्हणजेच हे वर्ब मॉडेल वर्ब्स आले त्याच्यासोबत कधीही तुम्ही V2, V3, V4 वापरायचं नाही तर आपलं चुकतं. ठीक आहे. मग कसं
आपण काय म्हणतो, तुम्हाला एक मी उदाहरण सांगते. विल यू कम विथ मी. विल आलं, त्याच्या पुढे मी काय म्हटलं, कम. विल यू कम. COME कम हा वर्बचा पहिला फॉर्म आहे. कम, केम आणि V3 पण परत कमच येतं. कम, केम, कम आणि V4 काय तर कमिंग. विल यू कम विथ मी. विल हे आपलं मॉडेल वर्ब आहे, त्याच्यासोबत आपण काय वापरलं, वर्बचा पहिला फॉर्म COME कम वापरलं. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. बघा, यू मस्ट ईट. आपल्याला आई काय म्हणते, यू मस्ट ईट ऑल ऑफ दिस फूड. तुम्हाला हे खाल्लंच पाहिजे. यू मस्ट ईट. मस्ट हे मॉडेल वर्ब आलं, त्याच्यासोबत मी काय बोलले, ईट. EAT ईट. ईट हा काय आहे, वर्बचा पहिला फॉर्म आहे. म्हणजेच V1 वापरायचा पहिला रूल काय आहे, तर तुम्ही त्या मॉडेल वर्बच्या सोबत V1 ऑलवेज वापरायचं. ठीक आहे. आता दुसरा कंडिशन आहे V1 वापरायची. आता आपण फक्त V1 हे बघतोय की V1 कधी कधी वापरायचं, वर्बचा पहिला फॉर्म हा कधी वापरायचा हे बघतोय. पहिलं मी तुम्हाला सांगितलं मॉडेल वर्बसोबत तुम्ही वर्बचा पहिला फॉर्म वापरायचा, त्याचे आपण एक्झाम्पल पण बघितले. रिटर्न फॉर्ममध्ये मी तुम्हाला हे नेक्स्ट पिरियडमध्ये शिकवते कंडिशन सगळ्या. ठीक आहे. बघा, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जर सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल त्यातसुद्धा आपल्याला वर्बचा पहिला फॉर्मच वापरायचा असतो ऑलवेज. तुम्ही जगात कुठेही जा, कोणत्याही स्टँडर्डमध्ये जा, कोणत्याही क्षेत्रात जा. बरं, हा टेन्स कोणत्या टेन्स कशासाठी रुटीन वर्कमध्ये बोलायचा, कसं बोलायचा, कोणत्या कंडिशनमध्ये बोलायचा, याच्यावर पण आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत. ठीक आहे. बघा, V1ची पहिली अट आहे, मॉडेल वर्बसोबत तुम्हाला ऑलवेज वर्बचा पहिला फॉर्म वापरायचा आहे. दुसरी कंडिशन आहे ती सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सुद्धा आपल्याला वर्बचा पहिला फॉर्मच वापरायचा असतो. ठीक आहे. त्यातसुद्धा एक ट्विस्ट आहे. बघा, तुम्ही जर प्लुरल नाऊन घेतलं, जसं की दे, वी किंवा मग राम अँड सीता किंवा ऑल दिस फ्रेंड्स, प्लुरल फॉर्म म्हणजे एकपेक्षा अनेक लोक करतात, एकपेक्षा अनेक म्हणजे प्लुरल असेल, त्याच्यामध्ये आपण नेहमी काय वापरतो, तर वर्बचा पहिला फॉर्म वापरतो, पण त्याला एस लावत नाही. म्हणजेच सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जर सब्जेक्ट जे असतं ते प्लुरल असेल तर आपण वर्बला एस लावत नाही. त्याचप्रमाणे आय, यू हे जरी सिंग्युलर असेल, आता यू आपण एकाला पण यू म्हणतो, दोघांना पण यू म्हणतो, त्यामुळे आय आणि यूला ऑलवेज प्लुरल ट्रीट करायचं आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वर्बचा पहिला फॉर्म वापरायचा. त्यात मी ट्विस्ट काय सांगितलं तुम्हाला, सिंग्युलर नाऊन असेल, सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर त्याच्या पुढील वर्बला V1 जे वर्ब असेल त्याला एस लावायचा, आणि जर प्लुरल सब्जेक्ट असेल आणि आय आणि यू आणि प्लुरल सब्जेक्ट याच्यामध्ये त्याच्या पुढे म्हणजे वर्बच्या प्लुरल वर्बच्या पुढे वर्बला एस लावायचा नाही. आयच्या पुढे पण वर्बचा पहिला फॉर्म वापरायचा, एस लावायचा नाही. यूच्या पुढे पण नाही, आणि प्लुरल फॉर्मचं वर्ब असेल तरी नाही, प्लुरल फॉर्मचं सब्जेक्ट असेल तरी पण त्याच्या पुढे वर्बला एस नाही लावायचं. इन शॉर्ट काय, आपण कुठे कुठे V1 वापरतो, तर मॉडेल वर्ब्स बरोबर लाईक कॅन, विल, शूड, मस्ट आणि मे याच्या पुढे वर्बचा पहिला फॉर्म वापरायचा. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सुद्धा वर्बचा पहिला फॉर्म वापरायचा. ओके. अजून एक कंडिशन आहे, ती म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, तर एनी ऑर्डर रिक्वेस्ट कमांड. एनी ऑर्डर रिक्वेस्ट कमांड या सेंटेन्सला आपण म्हणतो इम्परेटिव्ह सेंटेन्स. त्यामध्ये सुद्धा आपण वर्बचा पहिला फॉर्म ऑलवेज वापरतो. आपण समजा एखाद्या मुलाला आपल्याला ऑर्डर द्यायची, खाली बस, आपण काय म्हणतो, सिट डाऊन. SIT सिट हा वर्बचा पहिला फॉर्म आहे, राईट. इकडे बोलवायचं असेल तर काय म्हणतो आपण, कम हिअर. COME कम हा सुद्धा वर्बचा पहिला फॉर्म आहे. कम, केम. V3 सुद्धा कमच येतं, पण V3 नेहमी हॅव, हॅज, हॅड ह्याच्यासोबत येतं, ते आपण पुढे बघणारच आहोत. फक्त COME कम आहे, म्हणजेच तो वर्बचा पहिला फॉर्म आहे. त्याच्या आधी हॅव, हॅज, हॅड नाही आहे. ओके. कम हिअर म्हणजेच काय, वर्बचा पहिला फॉर्म वापरला आहे आपण, कारण ती ऑर्डर आहे. ओके. त्यानंतर
आपल्याला समजा एखाद्या मुलाला सांगायचं असेल हे बुक रीड कर, आपण काय म्हणतो? रीड द बुक. READ, रीड द बुक. थोडक्यात काय, तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये सुद्धा एनी ऑर्डर रिक्वेस्ट कमांड या सेंटेन्समध्ये सुद्धा आपण वर्बचा पहिला फॉर्म वापरतो. ओके. आणि आता समजा क्वेश्चनची सेंटेन्सेस आहेत किंवा निगेटिव्ह सेंटेन्स आहेत, म्हणजे तो पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे पण त्या वाक्यामध्ये डीड आहे. ठीक आहे. बघा मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगते मग कळेल. अजून V1 कुठे वापरतो ते सांगते तुम्हाला मी. बघा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये तर वापरतो, पण जर सिम्पल पास्ट टेन्सचे पण वाक्यामध्ये डीड आहे, जसं की डू किंवा डीड आहे, क्वेश्चन आहे, जसं की डू यू गो टू स्कूल डेली. डू यू गो टू स्कूल डेली. बघा डू आहे आणि त्याच्या पुढे मी काय वापरलं आहे? GO गो. हा क्वेश्चन आहे. डू यू गो टू स्कूल डेली क्वेश्चन आहे, म्हणजे कोणत्याही क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला V1 वापरायचं आहे. ठीक आहे. आता समजा सेंटेन्स पास्ट टेन्स आहे, डू यू गो टू स्कूल हे तर प्रेझेंट टेन्स आहे, त्याच्यामध्ये वापरतोच आहे. पण जर सेंटेन्स पास्ट टेन्सचं आहे, जसं की डिड यू गो टू स्कूल यस्टरडे, तू काल शाळेत गेला होतास का? आधीचं वाक्य काय होतं? डू यू गो टू स्कूल डेली, तू रोज शाळेत जातोस का? ओके. आता मी काय बोलते? डिड यू गो टू स्कूल यस्टरडे, तू काल शाळेत गेला होतास का? तो पास्ट टेन्स आहे, पण तरी पण त्याच्यामध्ये गो वापरलं आहे का? कारण का वाक्यामध्ये डीड आहे. त्यामुळे तिथे सुद्धा आपण जर सेंटेन्स पास्ट टेन्स असेल पण त्या वाक्यामध्ये डीड असेल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला वर्बचा पहिला फॉर्म वापरावा लागतो. इज दॅट क्लिअर? ओके. आता आपण बघूया V2 केव्हा वापरायचं. आता V1चे आपल्याला मी तुम्हाला 2-3 रूल्स सांगितले. V2चे खूप सोपं आहे, फक्त क्रिया पूर्ण झाली असेल तिथे आपल्याला V2चा म्हणजे वर्बचा दुसरा फॉर्म वापरावा लागतो. आता जसं की थोडक्यात सांगायचं तर सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण V2 वापरतो. ओके. आणि अजून एका ठिकाणी आपण वर्बचा दुसरा फॉर्म वापरतो, तो म्हणजे कोणती गोष्ट सांगण्यासाठी. स्टोरी टेलिंग असेल, आपल्याला स्टोरी रायटिंग करायची असेल तरी आपण वर्बचा दुसरा फॉर्म वापरतो. ठीक आहे. हे दोन आपले मी तुम्हाला हे सांगितले की वर्बचा पहिला फॉर्म कुठे वापरायचा, वर्बचा दुसरा फॉर्म कुठे वापरायचा. आता मी तुम्हाला सांगते वर्बचा तिसरा फॉर्म कुठे वापरायचा. आपण शॉर्टमध्ये रिव्हिजन शेवटी परत करूया एकदा. वर्बचा तिसरा फॉर्म कुठे कुठे वापरायचा, तर सगळ्या परफेक्ट टेन्समध्ये आपण वर्बचा तिसरा फॉर्म वापरतो. सगळ्या म्हणजे कुठल्या? प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये आपण वर्बचा तिसरा फॉर्म वापरतो. आता आधी आपण प्रेझेंट परफेक्ट आणि पास्ट परफेक्टबद्दल बोलूया, त्याच्यानंतर आपण फ्युचर परफेक्ट थोडं साईडला ठेवूया. ते का ते सांगते. बघा सिम्पल परफेक्टमध्ये आणि पास्ट परफेक्टमध्ये हॅव, हॅज, हॅड. प्रेझेंट परफेक्टमध्ये हॅव आणि हॅज. सिंग्युलर नाऊन असेल तर हॅज, प्लुरल नाऊन असेल तर हॅव येतं आणि त्याच्यापुढे वर्बचा तिसरा फॉर्म येतो. हे झालं प्रेझेंट परफेक्टबद्दल. आणि प्रेझेंट पास्टमध्ये हॅडच्या पुढे वर्बचा तिसरा फॉर्म वापरायचा. ठीक आहे. आणि मग फ्युचर परफेक्टमध्ये काय, मी ते वेगळं का ठेवलं, कारण त्याच्यामध्ये विल हॅवच्या नंतर, फ्युचर परफेक्टमध्ये विल हॅवच्या नंतर वर्बचा तिसरा फॉर्म वापरायचा. ठीक आहे. फ्युचर परफेक्टमध्ये बघा परत एकदा सांगते, प्रेझेंट परफेक्टमध्ये हॅव, हॅजच्या नंतर वर्बचा तिसरा फॉर्म वापरायचा. सिंग्युलर नाऊन असेल तर हॅज V3, प्लुरल नाऊन असेल तर हॅव V3 आणि आय आणि यूला नेहमी प्लुरल ट्रीट करायचं. ठीक आहे. तसंच प्रेझेंट झालं. आता पास्ट परफेक्टमध्ये HAD हॅडच्या नंतर V3 आणि फ्युचर परफेक्टमध्ये विल हॅवच्या नंतर V3. मग फ्युचर परफेक्ट टेन्स कधी वापरायचा, तर भविष्यात एखादी गोष्ट ठराविक टाईमपर्यंत तुम्हाला करायची किंवा तुम्ही करणार आहे तेव्हा आपण फ्युचर परफेक्ट टेन्स वापरतो.
मुळात फ्युचर म्हणजेच भविष्यात घडणारी गोष्ट, जी अजून घडली नाही आहे. ठीक आहे. तर मग बघा, तुम्हाला असं म्हणायचं असेल की मी 5 वाजेपर्यंत जाईल स्टेशनवरती. मग आय विल हॅव रीच अप टू 5 PM टू द स्टेशन. मी 5 वाजेपर्यंत स्टेशनला पोहोचीन. ओके. बघा, हे झालं V3चं. V3 आपण सगळ्या परफेक्ट टेन्समध्ये वापरतो. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते त्याचं. आय विल हॅव फ्युचर टेन्सचं सांगते मी तुम्हाला. परफेक्ट V3 कुठे कुठे वापरायचा? परफेक्ट टेन्समध्ये सगळ्या. त्याचं उदाहरण बघा. आय हॅव इटन बिर्याणी. आय हॅव इटन बिर्याणी. इटन, EATEN, इटन हा V3 आहे, त्याच्या आधी हॅव आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आय हा एकटा असेल. आय म्हणजे मी स्वतः, तुम्ही एकटेच आहात तरी पण त्याच्यापुढे हॅव वापरलं आहे. का? कारण का आय आणि यूला आम्ही नेहमी प्लुरल ट्रीट करतो आपण. ठीक आहे. म्हणून त्याच्यापुढे हॅज न वापरता हॅव वापरायचं. आणि हा काय, हा कोणता टेन्स झाला? मी पहिलेच सुरुवातीचं वाक्य व्हिडिओचं काय सांगितलं आहे की टेन्स वर्बच्या फॉर्मवरून आपल्याला त्याचा टेन्स कळतो. मग आय हॅव इटन बिर्याणी हा कुठला टेन्स झाला? हॅव आणि इटन. V3 म्हणजे तो परफेक्ट टेन्स आहे, बरोबर. मग V3 म्हणजे परफेक्ट टेन्स आहे. पण कुठला परफेक्ट? प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट का फ्युचर परफेक्ट? फ्युचर परफेक्टला विल हॅव येतं, म्हणजे फ्युचर परफेक्ट नाही. पास्ट परफेक्टला हॅड आणि V3 येतं. हॅड नाही आहे, म्हणजेच हा कुठला टेन्स आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आय हॅव इटन बिर्याणी, ह्याचं मराठी ट्रान्सलेशन काय होतं? मी बिर्याणी खाल्ली आहे. ओके. आता जर हा पास्ट परफेक्ट असता तर हे वाक्य कसं आलं असतं? आय हॅड इटन बिर्याणी. पास्ट परफेक्ट म्हणजे हॅड इटन. इटन तसंच राहणार आहे, फक्त त्याच्या शेजारचं सपोर्टिंग वर्ब बदलणार आहे. आय हॅड इटन बिर्याणी म्हणजे काय? तर मी बिर्याणी खाल्ली होती. ओके. आणि जर तुम्ही भविष्यात खाणार आहात असं बोलायचं असेल तर काय बोलणार तुम्ही? आय विल हॅव इटन बिर्याणी म्हणजे मी बिर्याणी खाईल. ओके. चला तर मग आलं तुमच्या लक्षात V3 कधी वापरायचं ते. आता राहिला प्रश्न V4चा. आपण एकदा फास्टमध्ये, तुम्ही प्लीज लक्ष देऊन ऐका, थोडं लेंदी वाटेल तरी पण तुमचं अख्खं म्हणजे इंग्रजीतलं 50% काम व्हर्बचं जर झालं तर 50% तुमचं होऊन जाईल. टेन्शन इंग्रजीचं दूर. ठीक आहे. बघा आता V4 कधी वापरायचा? जेव्हा चालू कंटिन्युअस टेन्समध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. ओके. म्हणजे तुम्हाला तो टेन्स करायचा आहे तर तुम्ही V4 वापरा. तो टेन्स कुठल्या कंडिशनमध्ये करायचा ह्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया. तर मी तुम्हाला आत्ता काय सांगितलं, कुठल्याही कंटिन्युअस टेन्समध्ये तुम्हाला V4 व्हर्बचा चौथा फॉर्म म्हणजे जेन्युइन फॉर्म ING लावूनचा वापरायचा असतो. ठीक आहे. आपण एक उदाहरण बघूया. मी आत्ता तुम्हाला शिकवते. आय एम टीचिंग राईट नाऊ. ओके. आय एम मेकिंग व्हिडिओ, मी आत्ता करते आहे. मग मेकला काढायचा, MEKING मेकिंग. मग एखादी कोणताही कंटिन्युअस टेन्स करायचं असेल तर तुम्हाला V4 वापरावा लागतो. फक्त V4 वापरत नाही, त्याच्यासोबत त्याचे सपोर्टिंग वर्ब्स असतात. मी आत्ता काय म्हटलं? आय एम मेकिंग व्हिडिओ. ॲम हे सपोर्टिंग वर्ब V4च्या आधी आलं आहे. ठीक आहे. V4 कधीही सिंगल येत नाही, त्याच्यासोबत त्याच्या आधी लगेच सपोर्टिंग वर्ब असतात. ॲम, इज, आर, वॉज, वेअर, विल. ओके. बघा अजून V4 कुठे वापरतात? हॅलो मुलांनो, बघा आपलं V3चं माझं अजून एक कंडिशन तुम्हाला सांगायची राहिली आहे की V3 अजून एका ठिकाणी वापरतात. कुठे? तर तो पॅसिव्ह व्हॉईसमध्ये. ॲक्टिव्ह व्हॉईस, पॅसिव्ह व्हॉईसवर आता आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. पण आत्ता V3 वापरायच्यासाठी आपण अजून एक कंडिशन आहे, ती म्हणजे जर तुम्हाला पॅसिव्ह व्हॉईसमध्ये सेंटेन्स करायचं असेल तर आपल्याला V3 वापरावा लागतो. तिकडे V3च वापरतात तिकडे. पॅसिव्ह व्हॉईस म्हणजे काय? तर कार्य कोणी केलं सांगण्यापेक्षा जेव्हा आपल्याला कार्य झालंय हे सांगायचं असतं, कार्य कोणी केलंय यापेक्षा जेव्हा तुम्हाला कार्य झालंय, माझा अभ्यास झालाय, माझं जेवण झालंय,
माझा मूवी बघून झाला आहे, म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की रीडिंग झालं आहे, काम झालं आहे. कोणी केलं पेक्षा आईला माहिती आहे याला सांगितलं का म्हणजे तोच करणार आहे. तुम्हाला फक्त काम झालं एवढं सांगायचं आहे, तेव्हा पण आपण V3 वापरतो. ओके, उदाहरण देऊन तुम्हाला सांगते. बरं, V3 फक्त मी सांगितलं V3 कधी एकटा येते, त्याच्यासोबत सुद्धा V4 सारखं सपोर्टिंग वर्ब आधी असतो. जसं की ॲम आर वॉज वेअर. बघा, काम झालंय, द वर्क इज डन, काम झालंय. डन, DON, डू डिड डन. ठीक आहे, आपण इकडे लिहिले बघा, डू डिड डन आणि डुईंग. तर काम झालंय, द वर्क इज डन, तेव्हा आपण V3 वापरलंय. राईस कुक्ड. हॅलो, हां बघा, राईस कुक्ड. त्यानंतर द बुक वॉज रिटन बाय, द बुक इज रिटन बाय हिम, त्याच्याकडून पुस्तक लिहिलं गेलंय. द बुक इज रिटन बाय हिम. बघा, बुकच्या पुढे आपण इज वापरले, किंवा द बुक वॉज रिटन मध्ये वॉज वापरले. रिटन RITTEN, रिटन हा राईटचा तिसरा फॉर्म आहे, V3 आहे. ठीक आहे, आणि V4चं तर मी तुम्हाला सांगितलंच की कंटिन्युअस टेन्समध्ये आपण V4 वापरतो सपोर्टिंग वर्बच्या शेजारी. ठीक आहे, आता पटकन शॉर्टमध्ये आपण रिव्हिजन करूया. V1 कधी वापरायचं, तर मॉडेल वर्बच्या बरोबर कॅन, विल, शुड, मस्ट, मेच्या सोबत V1 वापरायचं. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये V1 वापरायचं. इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये V1 वापरायचं. क्वेश्चन निगेटिव्ह सेंटेन्समध्ये V1 वापरायचं. V2 कधी वापरायचं, सिम्पल पास्ट टेन्समध्ये आणि स्टोरी टेलिंगमध्ये. ह्याचं सोपं आहे. V3 कधी वापरायचं, V3 वापरायचं कोणत्याही परफेक्ट टेन्समध्ये, सिम्पल परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट. त्याच्यासोबत पॅसिव्हची सेंटेन्स बनवायचं असेल, पॅसिव्ह व्हायची, तरी V3 वापरायचं. ह्याचं कळलं. आता V4 कधी वापरायचं, तर कोणत्याही कंटिन्युअस टेन्समध्ये जी ॲक्शन आत्ता चालू आहे त्याच्यासाठी, म्हणजे कंटिन्युअस टेन्ससाठी प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअसमध्ये आपण V4 वापरायचं. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि अशा छान छान इंग्रजी ग्रामरच्या लेसनसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू. बघा, आपण अजून काही वर्बचे 4ही फॉर्म बघणार आहोत. पहिला आहे गो, वेंट, गॉन आणि गोईंग. आपण हे फॉर्म कोणता फॉर्म कोणत्या टेस्टला वापरायचं हे शिकलो आहे. आपण थोडं प्रॅक्टिससाठी हे काही फॉर्म्स बघतो आहे. बघा, गो, वेंट, गॉन आणि गोईंग. थोड्याशाच ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी त्याचा वर्ड चेंज होतो त्या वर्बच्या फॉर्मचा. बऱ्यापैकी ठिकाणी तोच राहतो किंवा V2 असतो, तोच V3 राहतो. तर थोडे जे चेंजेस असतात ते तुम्ही लक्षात ठेवलेच पाहिजेत. ठीक आहे, गो, वेंट, गॉन, गोईंग. पुढे आहे कम, केम. V1 कम, V2 केम, V3 पुन्हा केम होतो. आणि V4ला म्हणजे जेर्युन फॉर्मला शेवटी ई येणार असेल तर आपण ई काढून ING लावतो. कम, केम, परत कम आणि कमिंग. राईट. बघा, पुढे बघा, WRITE, राईट. राईट म्हणजे लिहिणे. WROTE, रोट म्हणजे पास्ट टेन्स वर्बचा, म्हणजेच V2. V3 काय, WRITTEN, रिटर्न, हा झाला V3. आणि V4 काय, रायटिंग, WRITTING. ओके, राईट, रोट, रिटर्न आणि रायटिंग. बघा, आता V4 काय आहे, रीड, READ, रीड. ह्याचे 3ही फॉर्म रीडच राहतात, फक्त प्रनाऊन्सिएशन बदलतं. रीड, रेड, रेड, पण स्पेलिंग तेच राहतं, READ, रीड. V1, V2, V3. आणि V1ला म्हणजेच READ, रीडला ING लावायचं. ठीक आहे. पुढचं आहे MAKE, मेक म्हणजे बनवणे. MAKE, मेक. मेकचा पास्ट टेन्स म्हणजे V2 काय, मेड, MADE, मेड. V3 सुद्धा मेडच राहतं. V1, V2, V3. मेक, मेड, मेड. आणि V4ला बघा, शेवटी ई असेल जर मुळातच V4 म्हणजे काय, V1चा पहिला फॉर्म घ्यायचा, V1 घ्यायचा, त्याला ING लावायचा.
V1 प्लस ING म्हणजे जेरिन फॉर्म किंवा V4. पण जर V1ला शेवटी ई असेल तर V4 करताना तो ई काढून टाकायचा आणि त्याच्या पुढे बाकी शब्द लिहून ई काढून टाकायचा शेवटचा आणि त्याच्या पुढे ING लावायचा. ओके. बघा त्याचा पुढचं वर्ब आहे ड्रिंक. ड्रिंक हा V1 झाला. बेस फॉर्म काय टू ड्रिंक, तो आपण दिला नाही आहे. V1 ड्रिंक. V1ला कधीही आधी टू लावायचा नाही आहे. ठीक आहे. V2 काय म्हणजेच पास्ट टेन्स काय ड्रिंकचा ड्रँक DRANK ड्रँक. V3 काय DRUNK ड्रंक. ड्रिंक ड्रँक ड्रंक. आणि मग V4 काय तर ड्रिंक लावायचं आणि त्याला ING लावायचं ड्रिंकिंग. ओके. ड्रिंक ड्रँक ड्रंक ड्रिंकिंग. त्याच्या पुढचं वर्ब आहे SPEAK स्पीक. स्पीक म्हणजे बोलणे. स्पीक हा V1 झाला. V2 काय झाला SPOK स्पोक. स्पीक स्पोक स्पोकन. SPOKEN स्पोकन. स्पीक स्पोक स्पोकन आणि स्पीकिंग V4. V1 V2 V3 V4 राईट. पुढे बघा RUN रन म्हणजे पळणे. रन रॅन. पुन्हा रन येतं. अशा काही केसेस आहेत त्याच्यामध्ये परत V1 असतं तेच V3 होतं. काही काही केसेसमध्ये V2 आहे तेच V3 राहतं. रन रॅन परत रन आणि मग वर्बला V1ला ING लावायचं. इथे परत ट्विस्ट आहे आणि ग्रामरचा एक छोटासा पॉईंट पण आहे तो पण सांगते. बघा RUNNING. आता डबल एन का केला आपण, डबल एन कधी करायचा हे समजून घ्या मुलांनो. तुम्हाला वॉवेल्स माहितीच आहेत. AEIOU हे 5 वॉवेल्स आहेत 26 अक्षरांमधले. तर मग डबल एन किंवा शेवटचं अक्षर डबल कधी करायचं जर शेवटच्या अक्षराच्या लगेच आधी शेजारी कोणतेही एक वॉवेल असेल. आता इथे U वॉवेल आहे. शेवटचं अक्षर N आहे. Nच्या शेजारी U आहे. U हे वॉवेल आहे. मग जेव्हा शेवटच्या अक्षराच्या लगेच शेजारी लगेच आधी जर कोणतेही एक वॉवेल असेल तर ING करताना जेरिन फॉर्म करताना ते शेवटचं अक्षर डबल लिहायचं. जसं की इथं Nच्या आधी U हे वॉवेल आहे म्हणून आपण ING लावताना RUNNING. ठीक आहे. आलं लक्षात. बघा पुढे सेल SELL सेल. सेलचा पास्ट टेन्स आहे तो सोल्ड म्हणजे V2 सोल्ड. V3 सुद्धा सोल्डच. सेल सोल्ड सोल्ड आणि मग सेल V1 लिहून त्याला ING लावायचं सेलिंग V4. ठीक आहे. पुढे BUY बाय. BUY बाय. ठीक आहे. बायचा पास्ट टेन्स बॉट. V2 बॉट. V3 सुद्धा बॉटच आणि V4 म्हणजे जेरिन फॉर्म बाईंग BUYING. बघा इथे पण एक नियम आहे. शेवटचं अक्षर जनरली वाय असेल की वाय काढून आपण IES लावतो जसं की फ्राय फ्राईज. हां पण इथे वाय काढला नाही आहे. का नाही काढला आहे वाय कारण का वायची तरी लगेच वॉवेल आहे म्हणून. ओके. सो वॉवेल्स पण इंग्लिशमध्ये फार महत्त्वाचा रोल प्ले करतात मुलांना. त्याच्यानुसार बरेचसे चेंजेस त्याच्यावर डिपेंड असतात वॉवेलवरती. आपण सिंग्युलर प्लुरलच्या वेळेस पण शेवटची वाय आला तर वाय काढून IES लावतो. सिटी सिटीज. पण जर शेवटच्या अक्षर वायच्या आधी लगेच वॉवेल असेल तर तो वाय काढत नाही. प्लुरल करताना IES लावत नाही. त्याच्याऐवजी फक्त S लावतो. जसं की BOY बॉय. शेवटी वाय आहे पण वायच्या आधी O हा वॉवेल आहे. मग 1 बॉय मेनी बॉईज. फक्त S लावतो आपण BOYS. ओके. तर इथे वाय आहे शेवटचा तर ING करतो आपण. सिंग्युलर प्लुरल बघत नाही आहे आपण वर्बचे फॉर्म्स बघतो आहे. तर वायच्या आधी U हे वॉवेल आहे म्हणून आपण वाय काढून IES न लावता फक्त BUY बाय लिहून त्याला ING लावलं बाईंग. राईट. बघा शेवटचं वर्ब आपण आज बघतो इथे FLY फ्लाय म्हणजे उडणे हा V1 झाला. FLEW फ्ल्यू म्हणजे उडाला. FLEW फ्ल्यू झाला पास्ट टेन्स म्हणजे V2 आणि FLAWN फ्लॉन म्हणजे उडून गेला हा झाला V3. फ्लाय फ्ल्यू फ्लॉन
आणि FLY फ्लाय त्याला ING लावलं की झालं फ्लाइंग, म्हणजे उडत आहे. ओके, थँक्यू.